हा आजचा टाइम्स ऑफ इंडिया आहे आणि त्यात एक आर्टिकल लिहून आले आयफोनच्या एक्सपोर्ट्सवर आणि प्रोडक्शनवर. याच्यात काय सांगितली माहिती दिली, लास्ट इयर भारतानं 1.5 लाख करोडचे आयफोन एक्सपोर्ट केलेत आणि ह्या वर्षी ते 1.8 लाख करोडपर्यंत जाणार आहेत. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशासाठी. अगोदर आपण आयफोनवर बघायचो मेड इन चायना होतं, आता मोस्टली इंडियामध्ये जे आयफोन आहेत ते सगळे मेड इन इंडिया आहेत आणि वरून आपण 1.5 लाख करोडचे लास्ट इयर आयफोन एक्सपोर्ट केलेत बाकीच्या देशांमध्ये आणि हे वर्षी आपण 1.8 लाख करोडचे एक्सपोर्ट करणार आहोत. तेवढं एक्सपेक्टेशन आहे आपलं यावर्षी. तर आयफोन प्रोडक्शनमध्ये अचानक एवढी जंप का झाली? कारण आपण बघितलं 2020च्या आसपास भारतात फक्त 10 ते 15 हजार करोडचे आयफोन बनायचे, डायरेक्ट 1.5 लाख करोड एवढं कसं काय? तर ह्याला दोन कारणं आहेत. सगळे अगोदर मोस्टली जे ॲपलचे आयफोन असायचे ते चीनमध्ये प्रोडक्शन केलं जायचं. मग 2020चं जे लॉकडाऊन वगैरे लागलं किंवा चीनच मानतात कोरोनाच्या मागं, त्यामुळे अमेरिकेचा चीनवरचा विश्वास उडला आणि त्या दोघांचं अगोदरच भांडण चालू आहे जगात एक नंबर कोण राहणार आहे ते एक कारण आहे. दुसरं भारताचं गव्हर्नमेंट पण जे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह आहे स्कीम आहे PLI स्कीम, ते पण म्हणजे तुम्ही आमच्या देशातून मॅन्युफॅक्चर करा, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इझिली प्रोव्हाइड करूत किंवा तुम्हाला तसं एन्व्हायरमेंट वगैरे किंवा स्किल लेबर ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करूत. तर हे दोघांचं पण योगदान आहे एवढा म्हणजे भारतात जे प्रोडक्शन वाढले. एक तर चीनचं पण हे आहे आणि भारताचं पण योगदान आहे त्याच्यात. कसे काय असे ना, भारतात एवढ्या मोठ्या स्केलवर आयफोनचं प्रोडक्शन होतंय ते नक्कीच देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपले एक्सपोर्ट पण वाढणार आहेत.